जय भवानी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव साहेब ठाकरे अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रभाग क्रमांक 2 चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे, मथुरा सुनील गांगुर्डे, मनीषा धर्मेंद्र बागुल, बालाजी मधुकर माळोदे यांचा झंझावाती प्रचार दौरा जत्रा हॉटेल श्री स्वामी समर्थनगर परिसर आणि आडगाव इथल्या महावीर जैन नगर परिसरात संपन्न झाला। प्रचारादरम्यान मतदारांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। तसं ठिकठिकाणी मतदारांकडून औक्षण आणि सत्कार करण्यात येतोय। यावेळी मतदारांकडून उमेदवारांना विजयी भवाचा आशीर्वाद मिळाला। नागरिकांनी आपलं मत व्यक्त करताना माजी नगरसेवकांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रभागात कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याचं ठामपणे सांगितलंय। आज मी गेल्या 4-5 वर्षापासून इथे राहतो। आमच्या कॉलनीत फक्त येता आश्वासन देता, पण कोणत्याही प्रकारचे काम अंमलात आलेले नाहीये। आमच्या शेजारीच स्वामी समर्थ केंद्र आहे ना, तिथं पण कोणत्या प्रकारचे फक्त सांगता आम्हाला सेवाकारांना काम हे देऊ ते देऊ, पण कोणत्या प्रकारचं काही भेटलं नाहीये। तर आमच्या परिसरात यावेळेस आमचे मित्र वैभव नाना ठाकरे आणि त्यांचे सोबत माळोदे साहेब आणि मथुराताई मनीषाताई या उभे आहे। आमच्या सर्वांची इच्छा एकच आहे, यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे आणि ते आमच्या विभागात स्वतः लक्ष घालतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। 100% बदल होईल। इथून मागे फक्त आश्वासनच बघितले आम्ही, इथून पुढे आम्हाला कामं बघायची। समस्या आहे उन्हाळ्यात आम्हाला कधी वेळेवर पाणी येत नाही, त्यानंतर स्वामी समर्थ केंद्राची समस्या आहे, रस्त्यांची भरपूर समस्या आहे। आज आमचे उबाटा शिवसेनेचे कार्यकर्ते आणि उमेदवार आमच्या कॉलनीत आलेले। आमच्या कॉलनीचे गेल्या 5-7 वर्षापासून बरेच परिस्थिती खराब आहे, रस्ते झालेले नाही, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही। मला असं वाटतं की आमचे बंधू बाळोजी माळोदे, वैभव भाऊ आणि आमच्या वहिनी साहेब यांना यावेळेस संधी द्यावा। प्रभागाचा विकासच झालेला नाही। आमचं इथं गार्डन, आता सगळे गार्डन झाले, पण आमच्या गार्डनची दुर्दवस्था अशी आहे की तिथं कोणी बसूही शकत नाही। आता मी 98 पासून भाऊंना ओळखतो। भाऊंनी एक वेळेस मनसेकडनं लढले होते, तेव्हा पण त्यांनी चांगल्या पद्धतीने काबल, तेव्हा फक्त ते आमच्या वार्डात नव्हते, त्यांनी त्यांच्या वार्डात भरपूर चांगले कामं केलेले। आताही त्यांना संधी द्यावी, ते आपले चांगले कामं करतील असं मला वाटतं। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमचे मित्र वैभवजी ठाकरे, तसेच श्री बालाजी माळोदे, श्री मनीषाताई बागुल, श्री मथुराताई गांगुर्डे यांना प्रचंड मताने विजय करा, कारण की ह्या प्रभागामध्ये अशा युवकांची गरज आहे की जे प्रॉपर आपल्या प्रभागाचा विकास करू शकताय। गेले 2002 पासून मी या प्रभागात राहतोय, तरी ह्या आमचा जो एरिया आहे, संबंधित एरिया, इथे विशेष करून कोणीही लक्ष दिलेले नाही। आणि वेळोवेळी जे उमेदवार आत्तापर्यंत निवडून आलेले आहे, अशा उमेदवारांनी फक्त त्यांचं गाव आणि त्यांच्या साईडचाच विकास केला, पण कॉलनी एरियामध्ये कोणी बी सातत्याने लक्ष दिलेलं नाहीये। तसेच आमचे कॉलनी एरियातले माझे मित्र उमेदवार वैभवजी ठाकरे यांना प्रचंड मताने निवडून आणा हीच मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचं माहेश्वर मंदिर आहे महादेवाचं। आमच्या इथे पाण्याची, लाईटची आणि शेड, रस्ते याची काही सुविधा नाहीये। आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे का इथं शेड आणि गट्टू वगैरे सगळे बसून, लाईट, महादेवाच्या मंदिराला पाण्याची व्यवस्था, हे सगळं झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा। मी विकास धर्मेश चव्हाण, राहणार महावीर नगर, आडगाव परिसर, राहिला इथंच आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले वैभव ठाकरे हे खूप शिकलेले माणसं आहेत, सगळ्यात महत्त्वाचं, आणि त्यांचं काम आम्ही पद नसताना बघितलेलं आहे। आणि स्वतः शिवसेनाचे माणसं त्यांनी काय काय केलेलं आहे आम्ही स्वतः बघितलेलं आहे। आणि आम्हाला त्यांच्याकडून एकच इच्छा आहे की सगळ्या लोकांकडून आम्ही तेच प्रयत्नात आहे का आम्ही त्यांना नगरसेवक बनावं आणि त्यांना एक संधी द्यावा की त्यांनी आपल्यासाठी चांगले कामं जे करू शकतात ते करतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं हक्काचे माणसं आहे, अख्खा पॅनल एकदम सुशिक्षित लोक आहेत आणि त्यात आपण काम प्रेमाने त्यांना सांगायची गरज नाही, एकदा जरी सांगितलं तर काम होणार।
हे 100%. सगळ्यांनी एकच विनंती आहे का आपल्या पॅनलला निवडून यावं. आपल्या भागामध्ये आम्ही जवळपास 2019 पासून राहायला आलेलो इथं. आमच्या इथं रोड नाही. वारंवार कंप्लेंट केलं, पावसाळ्यात चिखल होतो, कच्चे रस्ते असल्यामुळे चिखल होतो, वाहन जाता येत नाही, लोकांना पायी जावं लागतं, गाड्या सोडून जावं लागतं. परिस्थिती अशी आहे. वारंवार तक्रार केली पण काही झालेलं नाही. आणि जर आपल्याला परिवर्तन पाहिजे तर चांगल्या माणसाकडे आपण परिवर्तनचं बोट करू शकतो. आणि आपल्याला म्हणजे त्यांच्या कामावर विश्वास आहे सगळ्यात महत्वाचं. आणि ही समस्या म्हणजे रोड आहे. आपल्या इथं जे ओपन स्पेसेस आहे त्या डेव्हलपमेंट नाही आहे. रात्री लोक हायवे जवळ असल्यामुळे लोक तिथं घाण करतात, लोक येऊन तिथं दारू वगैरे पितात. ही समस्या आहे खरंच. आणि कोणाचं लक्ष नसल्यामुळे सगळे सुशिक्षित लोक आहे, सगळे चांगले पोस्ट मधले लोक आहे, शिक्षक आहे, कोणी पोलीस आहे, सगळे या गोष्टीतले लोक आहे, तो कोणी इन्व्हॉल्व होत नाही. पण मग लक्ष नसल्यामुळे कोणी बोटही करत नाही. प्रशासनकडे वेळच नाही. सगळ्यात महत्वाचं प्रशासनाला काहीच घेणं देणं नाही. त्याच्यामुळे आपण फक्त एकच विनंती आहे की आपल्या पॅनलला निवडून द्यावे. काम होणार 100% होणार. विश्वासू माणसावर बोट ठेवा आणि आपल्या मशालला निवडून आणा. मी योगेश कैलास आवाळे, क्रांतिमणीनगर, ब्लू ओशन विस्टा, फ्लॅट नंबर 101 मध्ये राहतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेबद्दल दुसरी शिवसेनाच नाही माझ्या माहितीनुसार. कारण आज तागायतपर्यंत मी शिवसेना या पक्षात बाळासाहेब ठाकरे यांना चांगलं ओळखतो आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. त्याच्यामुळे माझ्या पंचकृषीमध्ये जर शिवसेनेला मानणारा वर्ग आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाला, आणि शिवसेना एकच आहे, बाकी शिवसेना कोणतीच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते फक्त बेडूक आहे. साहेबांच्या सांगण्यानुसार त्या फक्त बेडूक आहे. आणि अच्छे दिन आएंगे, अच्छी सरकार आएगी, 15 वर्षामध्ये हे कुठेही आम्हाला दिसलं नाहीये. 15 वर्षामध्ये एकनिष्ठ शिवसैनिक हा कधीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही. आणि आज दुधात साखर म्हणजे सांगायचं आवर्जून म्हणजे की 20 वर्षानंतरची परत मनसे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच सपोर्ट देता. याचा अर्थ असा काय की जे माणूस बाळासाहेबांच्या विचारांना सोडून गेलेला होता तोही माणूस आज बाळासाहेबांच्या विचारासाठी एकत्र आला. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. त्याच्यामुळे खरा शिवसैनिक तोच जो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच सपोर्ट करेल आणि मी त्याच पक्षाला सपोर्ट करण्यासाठी इच्छुक आहे. आणि आज तागायत एकच शिवसेना मी मानतो, ती म्हणजे बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरे यांचीच. मी एकच सांगेल की बाबा एखाद्या वडिलांचे 2 लेकरं असेल, ते मतभेदानंतर वेगळे होत असेल आणि ते परत एकत्र येत आहेत आणि शिवसेनेची मुहूर्तमेढ ज्या माणसांनी रोवली बाळासाहेब ठाकरे यांनी, आणि त्यांच्या जे काही वारस आहे त्यांनाच तुम्ही सपोर्ट करा एवढंच मी म्हणेल. कारण ते आहे तर महाराष्ट्र आहे, ते आहे तर मराठी माणूस आहे, आणि ते आहे तर विकास पण आहे. नाही, ठाकरेंची शिवसेना कधीच संपू शकत नाही. जोपर्यंत महाराष्ट्र आहे तोपर्यंत ठाकरे हा ब्रँड आहे एवढंच मी म्हणेन. प्रचार दौऱ्यासंदर्भात उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे यांनी अधिक माहिती देत मशाल समोरील बटन दाबून 4ही उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन केलंय. आज सर्वप्रथम आम्ही सर्व उमेदवार सकाळी जत्रा हॉटेलच्या बॅक साईडला संपूर्ण परिसर व श्री स्वामी समर्थ नगर येथे दुपारी 2 वाजेपर्यंत प्रचार केला. त्याच्यानंतर आमची कार्यालयीन एक सर्व उमेदवारांची बैठक होती. त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आम्ही शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गेलो आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी 4 वाजेपासून जैन मंदिर परिसरातील ब्लू ओशन बिल्डिंग, त्याच्यानंतर महालक्ष्मी नगर इथं आम्ही सर्व आमच्या आप्तेष्टांसोबत आणि नागरिकांसोबत आम्ही आता प्रचार पूर्ण केला आणि आता आमचा प्रचार दौरा पूर्ण झालाय. आता याच्यानंतर आम्ही परत दुर्गानगर येथे किंवा अजून आमच्या कोर टीमचं काय चर्चा होती आम्ही परत जाणार आहे. आम्ही 8-8:30 वाजेपर्यंत आम्ही अजून प्रचारातच व्यस्त राहणार आहे. त्यांचा प्रतिसाद अतिशय उदंड आणि अभूतपूर्व असा आहे. नागरिकांमध्ये रोष आहे की जे प्रशासन या अगोदर बसलेलं होतं, जे कोणी नगरसेवक होते तर त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनक्षोभ आहे. जनतेचं म्हणणं आहे की इथे आम्ही नगरसेवकच बघितला नाही. त्यामुळे जनता परिवर्तन करणार हे आम्हाला सर्वांना डोळ्यातून दिसत आहे आणि जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेले धनदांडग्यांचा आता शेवट होणार आहे. ठाकरेंच्या बाबतीत सर्व स्थानिक रहिवाशांचं असं म्हणणं आहे की ज्याचा पक्ष होता त्याला न देता सत्तेचा दुरुपयोग करून ईडी, CBI
व न्याय व्यवस्थाही विकली गेली काय असं जनसामान्य बोलत होते. आणि उद्धव साहेबांविषयी सर्व नागरिकांची एक सहानुभूतीची लाट आहे उद्धव साहेबांविषयी. आणि त्यातल्या त्यात राजसाहेब ठाकरे व उद्धव साहेब ठाकरे यांचे मनोमिलन झाल्यामुळे एक प्रत्येक मराठी माणसाच्या कुटुंबामध्ये एक आनंदमय वातावरण होतं. जणू की काय त्यांच्या घरामधलीच दोन भावंड एकत्र आले अशा पद्धतीने लोक आम्हाला प्रतिक्रिया देत होते आणि आम्हाला सांगत होते की आम्हाला किती आनंद झाला. स्थानिक रहिवाशांना मी एकच आवाहन करणार आहे की येणाऱ्या 15 तारखेला गुरुवारी मतदानाच्या दिवशी बाहेर पडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल या निशाणीला मतदान करून परिसराचा सर्वांगीण विकास करून घ्या. नाशिकमध्ये परिवर्तन घडवा. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच युवक युवती मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. MN भारतसाठी संदेश केदारे, आडगाव, नाशिक.